छत्रपती शिवाजी महाराज की जय। सगळ्यात पहिला तर हा जो तख्त आहे तो पृथ्वीराज चव्हाणाचा आहे, त्यांना मी वंदन करते। तो औरंगजेब बसला होता आणि ते आपले शिवराय होते आणि त्यांनी अशी नजरेला नजर देऊन त्याला उत्तर दिलं होतं आणि त्याची खिल्लत उडवली होती। ही होती ताकद आपल्या महाराष्ट्राच्या वाघाची। आणि हा जो तख्त आहे तो आपल्या पृथ्वीराज चव्हाणाचा आहे, ठीक आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवराय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवराय। हे बघ शिवाजी महाराजांचा पुतळा बरोबर किल्ल्याच्या समोर। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवराय। ये बघ महाराष्ट्र फ्रेंड्स, तर आता इथे शिवरायांचा पुतळा आहे, तुम्ही बघू शकता। आग्र्याच्या इथे किल्ला आणि लाल किल्ल्याच्या समोर आपल्या शिवरायांचा पुतळा आहे। तर आता आम्ही त्यांना वंदन केलं, नमस्कार केला आणि आता आग्र्याच्या किल्ल्यावरती जाऊया। आता आम्ही एंटर करतोय किल्ल्यामध्ये आणि मला ते सगळं फील होतं की शिवराय जेव्हा इथं आले असतील काय तो सगळा त्यांचं त्यांच्याबरोबर तो ताफा असेल आणि आग्र्यामध्ये शिवराय आले असतील। आणि तुम्ही बघू शकताय इथं किल्ल्याच्या समोरच शिवरायांचा पुतळा आहे, म्हणजे शिवाजी महाराज आग्र्याच्या किल्ल्याला बघतात आहेत। वा फ्रेंड्स, आग्र्याचा किल्ला इथं आता किल्ल्याच्या जवळ आले मी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहूनची सुटका, हे सगळं असं डोळ्याला इतिहास असं हे होतं की जेव्हा आपले शिवराय इथं आले असतील तेव्हा काय त्यांचा तो ताफा असेल। आणि आता आपण बघूयात की जेव्हा शिवराय इथे आले होते किल्ल्यावरती तर त्यांना बघण्यासाठी जे आग्र्यातली जी लोकं होती, जे किल्ला होता, तर ते दोन्ही बाजूनी ज्या रॅम्पवरती उभा होती तर ते पण आपण बघूयात। आत आहे तो सीन आणि चला आता बघूया। म्हणजे मला ते सगळं डोळ्याला इमॅजिन व्हायला लागलं की कसे आले असतील शिवराय इथे। आणि खरंच मानलं पाहिजे मावळ्यांना, आम्ही ट्रेननी आलो तरी आमची असं वाटतं की आमची खूप हालत झाली त्या काळी। एवढा लांबचा प्रवास करून आपले मावळे आणि शिवराय कसे आले असतील। याच गेटमधून शिवराय बाहेर पडले होते आग्र्यावरून सुटका, एवढ्या पहाऱ्या चौकीतून तुम्ही बघू शकताय। मी आत एंटर केलंय तर आता ही जी खालची जी इकडे बघा, ही जी खालची शैली आहे ना आरोही, ही सगळी राजस्थानी शैली आहे। हा असं हे घोड्यांचे टापा ह्याच्यात व्हायब्रेट होत होतं बघा, पुढे गेलं ना पाय आपटलं ना की व्हायब्रेट होतं। पाय आपटा तुम्ही, पाय आपटा, कळलं का? जेव्हा हे ना जर इथून आला ना तर त्या घोड्याच्या टापाचा आवाज आतपर्यंत गेला पाहिजे, म्हणून किती डोकं हा सगळा ट्रॅप। आणि हे दोन दिसतात का, हे जे दोन वॉल दिसतात ना ह्याच्यावरती एक ट्रेक आहे, म्हणजे असं एक रस्त्यासारखं आहे। जेव्हा शिवाजी महाराज इथून एंटर करत होते ना तर सगळी लोक त्यांना अशी बघण्यासाठी आली होती की हे कोण आहेत असे की ज्यांनी औरंगजेबला एवढं हे केलं, जेरीस आणलं। दुसरी गोष्ट म्हणजे अफजल खानचा कोतळा ज्यांनी फाडला, शाहिस्ते खानची बोटं ज्यांनी छाटली। शिवाजी महाराज की जय। आम्ही तिथे आहे जेव्हा शिवरायांनी म्हणजे महाराष्ट्रातून ते इथं आग्र्याला आले आणि इकडच्या दोन वॉल दिसतात तुम्हाला, त्याच्यावरती ना उभं राहण्यासाठी भरपूर जागा आहे। तर आग्र्यातली सगळी जे पण काही लोक आहेत ती शिवरायांना बघण्यासाठी तिथून त्यांना बघत होती की कोण आहे हे शिवराय ज्यांनी अफजल खानचा कोतळा फाडला, शाहिस्ते खानची बोटं छाटली, अशी व्यक्ती कोण होते हे बघण्यासाठी इथे सगळी लोक थांबली होती। आणि इमॅजिन करा की शिवाजी महाराज याच
याच्यातून गेले होते जेव्हा इथे ते आग्र्यामध्ये आले होते. सो सगळा इतिहास डोळ्याच्या समोर असा लख आहे आणि मला ते इमॅजिन होते सगळ्या गोष्टी. साऊंडिंग होते का, साऊंड होते का दोन्ही वॉल मध्ये. तर हे ह्यासाठी होतं की जर शत्रूचे घोड्यांचा आवाज, टाफांचा आवाज आतपर्यंत कळला पाहिजे, त्यासाठी हे इको सिस्टम बनवली ह्या विटा. तर आता ऐका, इथे ना एक कृष्ण मंदिर होतं, हे आता काढलं. इथं राणींचा, हा राणीचा महाल आहे बरं का. इथं सगळ्या राण्या राहायच्या. इथं सगळ्या राण्यांचे वेगवेगळे महाल होते. आणि इथे जोधाबाईंचं एक मंदिर होतं श्रीकृष्णाचं, जे आता नाही आहे, काढण्यात आलेलं आहे. ह्या साईडमध्ये मंदिर होतं. दिवाने आममध्ये जातं. सोनं चांदी रूम बघा त्या काळामध्ये अशा होत्या. ताज हो, आपल्याला जायचंय तर ताजमहल पण बघायला. हा इथून बघायचं तर ताजमहल. ताजमहल हा मोर दिसलं ना, मोर. याचं वातावरण छान आहे आणि तिथून ताज दिसते. चला मग इथे बाग होती. सगळ्या जे पण राण्या इथं होत्या ना, त्या इथून या बागेतून, अंगूर बाग म्हणतात याला. इथे आज पण द्राक्षाची शेती आहे, बघितलं का. हीच अंगूर बाग आहे, यालाच अंगूर बाग म्हणतात. आणि हे आता असं स्ट्रक्चर आहे. शिवराय इकडे आले होते जेव्हा त्यांना कैद केलं होतं ना, भेटीसाठी बोलावलं आणि नंतर चिटिंग केली त्यांच्याबरोबर. दरबार भरला होता सगळा. शिवराय इथे उभे होते. हा हे दरबार भरला होता आणि इथं तो क्रूर औरंगजेब बसला होता. ठीक आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना इथून जबाब दिला होता. त्यांची खिल्लत उडवली होती. तो जो सीन आहे तो इथे आहे. आणि हे जे पिलर आहेत, तुम्ही कुठले पण अँगलमध्ये उभा राहा, तिथं बसणारा जो पण आहे ना राजा, त्याला हे सगळं दिसणार. सगळ्यात पहिला तर हे जे आहे सिंहासन, हे आपल्या पृथ्वीराज चव्हाणांचं आहे. त्यांना वंदन करा, पाया पडा त्यांच्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपने छत्रपति शिवाजी महाराज औरंगजेब ने यहाँ पे बैठ किया मीटिंग करने के लिए. शिवाजी महाराज औरंगजेब बसला होता आणि शिवाजी महाराजांनी नजरेवरून त्याला उत्तर दिलं होतं. तर ही आहे आमच्या राजांची ताकद. आणि सीन आता मला इथे सगळं डोळ्याला दिसतोय माझ्या. सगळ्यात पहिला तर हा जो तख्त आहे तो पृथ्वीराज चव्हाणाचा आहे. त्यांना मी वंदन करते. तो औरंगजेब बसला होता
आणि ते आपले शिवराय होते आणि त्यांनी अशी नजरेला नजर देऊन त्याला उत्तर दिलं होतं आणि त्याची किल्लत उडवली होती. ही होती ताकद आपल्या महाराष्ट्राच्या वाघाची. आणि हा जो तख्ता आहे तो आपल्या पृथ्वीराज चव्हाणाचा आहे. ठीक आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवराय.